तपास यंत्रणेव्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही। सीडीआर लीक झाला कसा याची चौकशी होईल। अंजली दमानी यांची खराब प्रकरणात या ठिकाणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। गोंदू खराब प्रकरणामध्ये सीडीआर मध्ये एआय टूल वापरून नावं शोधली आहेत। एआय टूल वापरल्यानंतर शिंदेंचे खराब सोबत 17 कॉल्स सापडले। अंजली दमानी यांचा दावा। कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं? अज्ञात व्यक्तीनं पाठवलेल्या माहितीवर लगेच विश्वास कसा ठेवला? माहिती खोटी ठरल्यास जबाबदारी दमानिया घेणार का? सूरज चव्हाणांसह सुषमा अंधारेंचा सवाल। अत्याचारी अशोक खरात सारख्या विकृत मनोवृत्तीला ठेचून फाशीची शिक्षा द्या। प्रकरण जलद गतीनं न्यायालयात चालवा। कळत नकळत ज्यांचा संबंध आलाय त्यांच्यावर कारवाई करा। सुनील तटकरेंची मागणी। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे रिंगणात, तर सुनेत्र पवारांविरोधात उमेदवारी जाहीर, तर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण। पाठिंब्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरेंनाही फोन। तर राहुरी विधानसभेच्या जागेवर पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा। महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ। शशिकांत शिंदेंची माहिती। शिवाय माजी आमदार प्राजक्त तनपुरेही इच्छुक। अत्याचारी बोंधू अशोक खरातवर एकूण 13 गुन्हे दाखल। एसआयटी तपासामध्ये रोज धक्कादायक खुलासे। खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची ईडी चौकशी केली जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। हर्षवर्धन अशोक खरात नॉट रिचेबल असल्याची माहिती, तर पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन शहर सोडून गायब। दुसरीकडे खरातच्या फरार पत्नीचाही पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा। दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेले हॉटेल 365 दिवस बुक असायचं। सूत्रांची माहिती, तर हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याचीही शक्यता। खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्येत। 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। एसआयटीकडून पीडित महिलांची अज्ञात स्थळी चौकशी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर हटवायची भीती वाटते का? कबर उद्ध्वस्त करून तिथे शौचालय बांधा। टी राजांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोड। धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा। मदरसे बंद करण्यापेक्षा बुलडोझर चालवा। तेलंगणाचे आमदार टी राजा यांचं नांदेडमध्ये हे विधान। तर जगाला युद्ध नको, बुद्ध हवाय। कर्मकांडाच्या जाळ्यात न फसता बुद्धांचे विचार आचरणात आणा। ठाण्यातील 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेतनं उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। शिवाय बौद्ध रत्न पुरस्कारानंही शिंदेंचा सन्मान। मंत्रालयात आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक। अर्थ आणि नियोजन विभागातील विलास लाडला हा निधी मंजूर करण्यासाठी 6,37,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। शेल इंडिया कंपनीकडून पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ। शेल कंपनीचं पेट्रोल 7 रुपये 41 पैसे, तर डिझेल 25 रुपयांनी महागलं। पेट्रोलचा दर आता 119 रुपये, तर डिझेलचा दर 123 रुपये प्रति लिटरवर। पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची लाट। टीएमसीच्या पापाचा घडा भरला। भाजपचा महाविजय होणार। पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगाल निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत। तत्पूर्वी उद्या तामिळनाडू आणि गोव्यातही जाहीर प्रचार सभा घेणार। मुंबईच्या कुर्ला आणि खडवली परिसरामध्ये महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलची संयुक्त कारवाई। दिल्लीमध्ये स्फोटाचा कट उधळला। दोघांना अटक। आरोपींचं जैश ए मोहम्मदकडून ब्रेन वॉश झाल्याचाही संशय। तर एका पायलटला वाचवण्यासाठी अमेरिकन कमांडो इराणच्या भूमीवर। अधिकाऱ्याला सुरक्षित बाहेर काढण्यात अमेरिकन टीम यशस्वी। इतिहासातील सर्वात धाडसी बचाव अभियान। ट्रम्प यांच्याकडून कौतुक। पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये महापूर आणि भूस्खलनात 77 जणांचा मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। पुरामुळे 147 घरं उद्ध्वस्त। 80 किलोमीटर रस्तेही वाहून गेले। ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद अवस्थेत। कोल्हापूरच्या पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील हा गंभीर प्रकार। डॉक्टर दिगंबर तोंडपेचे हे तात्काळ निलंबित। दरम्यान चौकशीसाठी 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन। छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावात बुडून 4घांचा मृत्यू। रविवारी सुट्टी असल्यामुळे 4घेही पोहण्यासाठी हर्सुल तलावात उतरले होते, पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 4घेही पाण्यात बुडाले।